जय हिंद. महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आजही आपण अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी मी आज घेऊन आलो आहे. आणि हे जे प्रश्न आहेत अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये या प्रश्नाचं सोल्युशन कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु तुम्ही हा जो व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत पहा. जसं पहिला प्रश्न पहा, एका संख्येला 8ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळविले तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती? चला बेटा, ती संख्या कोणती? चला आपण आता ती संख्या काय मानू रे? ती संख्या आपण या ठिकाणी किती मानली? एक्स. मग एका संख्येला 8ने गुणले, एक्स ला जर 8ने गुणले तर किती? 8x. येणाऱ्या उत्तरामध्ये 99 मिळविले तर अंतिम उत्तर किती येते बेटा? 171 येते, है ना. अंतिम उत्तर किती येते? 171. समीकरण तयार झालं. आता 99 ला उजवीकडे पाठवा. 8x बरोबर 171 मायनस 99. 8x बरोबर 171 मायनस 99 किती होतात? 72. आणि x बरोबर 72 भागिले 8 आणि x बरोबर 8 9 72. आपल्याला विचारलं होतं ती संख्या कोणती आणि आपण ती संख्या मानली होती x. आणि पर्याय जर पाहिले बेटा तर ती संख्या आपल्याला 9 मिळते आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 9. ठीक आहे. चला यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. दोन संख्यांची बेरीज 96 आहे. पहा बेटा काय सांगितलं, दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे रे? 96. आणि त्या दोन संख्यांची जी वजाबाकी आहे, बेरीज दिली 96 आणि वजाबाकी दिली आहे 24. आणि विचारलं त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती. आता खरं म्हणजे आपण त्या दोन संख्या x आणि y सुद्धा मानू शकतो आणि समीकरणामध्ये त्याला सोडू शकतो. पण या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. जर समजा आपल्याला दोन संख्यांची बेरीज दिली आणि त्याच दोन संख्यांमधला जर बेटा फरक दिला आणि त्यांचं जर गुणोत्तर विचारलं तर ते गुणोत्तर कसं काढायचं? आता पहा, मी जर ऑप्शन पाहिले तर प्रत्येक ऑप्शन मध्ये मला समोरचं गुणोत्तर हे लहान दिसते. म्हणून मी पहिल्यांदा काय करणार की त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काढण्यासाठी मी काय करणार, तर दोन संख्यांची बेरीज पण दिली असेल आणि दोन संख्यांमधला फरक पण दिला असेल, त्यांचं गुणोत्तर कसं काढायचं, तर बेरीज दर्शवणारी संख्या मायनस वजाबाकी दर्शवणारी संख्या आणि छेदामध्ये बेरीज दर्शवणारी संख्या प्लस वजाबाकी दर्शवणारी संख्या. आता आपण हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्या दोन संख्यांचं गुणोत्तर मिळणार आहे. पहा, आता 96 मधून बेटा 24 गेले तर किती राहतील रे? 72. आणि 96 मध्ये जर 24 प्लस केले बेटा तर किती होतील? 120. चला आता या ठिकाणी आपण यांना संक्षिप्त करू. 12 6 72, छेदामध्ये 12 1 12 आणि समोरचा एक 0. ठीक आहे. आता पुन्हा आणखी याला आपण संक्षिप्त करू शकतो. 32 6 आणि 2 5 10. म्हणजे आपलं गुणोत्तर किती मिळायला पाहिजे रे? 80 आहे 3 आणि छेदामध्ये आहे 5. म्हणजे 3 जसे 5. त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती? तर त्या दोन संख्यांचं गुणोत्तर मला मिळायला पाहिजे 3 जसे 5. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 3 जसे 5. तर पहा, त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 3. एका विद्यार्थ्याला 42% गुण मिळाले. पहा, एक परीक्षा असेल आणि त्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याने बेटा 42% गुण मिळवले. किती मिळाले रे? 42% गुण मिळाले आणि तो 50 गुणांनी नापास झाला. कशाने नापास झाला तो? 50 गुणांनी. त्याला बघा, 42% गुण मिळाले आणि तो 50 गुणांनी नापास झाला. जर परीक्षेची मेरिट 52% गुणांना लागली असेल तर परीक्षा किती गुणाची होती? आता समजून घ्या बेटा, या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला 42% गुण मिळाले आणि तो 52 गुणांनी नापास झाला आणि परीक्षेची मेरिट 52 गुणांना लागली. याचा अर्थ त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी 52% गुण घ्यावे लागतात. तर आपल्याला विचारलं ती परीक्षा किती गुणाची होती. तर पहा मग काय करायचं आता. तर काय करता येईल, या ठिकाणी पहिल्यांदा बघा टक्क्यातील फरक. पहिल्यांदा काय काढा? टक्क्यातील फरक. टक्क्यातील फरक बघा बेटा, पास होण्यासाठी किती टक्के गुण आवश्यक आहेत रे? 52. आणि याला किती मिळाले? 42. पास होण्यासाठी 52% गुण आवश्यक आहेत आणि याला मिळाले 42. 52 मधून 42 वजा केले
तर याचा अर्थ तो 10% नापास झाला आहे की नाही. याचा अर्थ काय आहे, तो 10% नापास झाला. आणि बेटा तो प्रत्यक्षात किती गुणांनी नापास झाला रे, 50. याचाच अर्थ 10% कशाच्या बरोबर आहेत, 10% 50च्या बरोबर आहेत. आणि आपल्याला विचारलं ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, तर एकूण गुण म्हणजे 100% गुण. मग 10% म्हणजे 50, तर 100% म्हणजे किती. बेटा आता लक्षात घ्या, हे 10चे 100% झाले म्हणजे किती पट झाले रे, 10 पट. मग इथं पण आपण या 50ला किती गुणणार, 50ला जर 10 न गुणलं तर 50 10 500, म्हणजे ही परीक्षा किती गुणाची असायला पाहिजे, 500 गुणाची असायला पाहिजे. पर्यायामध्ये पहा, 250, 260, 300 आणि 350. पर्यायामध्ये तर 500 नाही, पण माझ्या मते 100% पर्याय देत असताना काहीतरी इथं मिस्टेक झाली असावी. आपण हा जो पर्याय आहे 300 त्याला 500 करू बेटा. 100% याचं उत्तर 500 यायला पाहिजे. ती परीक्षा एकूण किती गुणाची असेल. असो, या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत ते कदाचित टायपिंग करताना काहीतरी मिस्टेक झाली असावी, पण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे 500च यायला पाहिजे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न काय म्हणतो पहा. चौथा प्रश्न असा आहे, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. बघा, बहिणी किती आहेत रे, 4. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. पहा मग, आता 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीची बेरीज 80 आहे. आपण बेटा पहिल्यांदा काय करू, 4 बहिणींचे आपण आजचे वय काढू. ठीक आहे, 4 बहिणींचे आजचे एकूण वय कसं करता येईल बरं, मला सांगा. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती, 80. कधी होती, 5 वर्षापूर्वी. मग आता आपल्याला आजची बेरीज करायची आहे. 4 बहिणींचे आजचे वय, 5 वर्षापूर्वीची बेरीज 80, म्हणून 80 प्लस 5. 5 का घेतलं, 5 वर्षापूर्वी, आणि गुणिले 4 का घेतलं, 4 व्यक्ती आहेत. ठीक आहे, प्रत्येकाचं वय कितीने पुढे येईल, 5 पासून पुढे येईल. आता हे किती झाले, 80 आणि प्लस बहिणी आहेत 4 आणि प्रत्येकीचं वय 5 पासून पुढे घ्यावं लागेल. 5 चोक 20. म्हणजे जर 5 वर्षापूर्वी त्या चौघींची बेरीज 80 असेल, तर आजची बेरीज किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे. बरोबर, आजची बेरीज ही 100 वर्ष असायला पाहिजे. आता आपल्याला विचारलं आजपासून 15 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती. आता किती वर्षानंतर, आजपासून 15 वर्षांनी. मग 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती, 15 वर्षानंतर बेरीज. मला सांगा बेटा, आज बेरीज किती आहे रे वयाची, 100. आता विचारली 15 वर्षानंतर किती, मग आता आजची बेरीज आहे 100, 15 वर्षानंतर म्हणून 15 आणि गुणिले प्रत्येकीचं वय 4 4ने वाढणार, एकूण 4 जणी आहेत. बरोबर, मग या ठिकाणी किती होणार, 100 आणि अधिक 15 चोक 60 आणि 100 अधिक 60 बरोबर 160 वर्ष. हे 15 वर्षानंतर त्या 4 बहिणींच्या वयाची काय असली पाहिजे, बेरीज असली पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला 160. चला, पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5वा. 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 189 आहे. बघा, 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 189 आहे, तर त्यातील पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. आता क्रमागत संख्या म्हणजे काय, तर पाठोपाठ येणाऱ्या. बरोबर, जसं की 4 5 6 8 9 10 अशा संख्यांना आपण क्रमागत 3 नैसर्गिक संख्या म्हणू शकतो. मग अशाच 3 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत, आणि त्या 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे, 189 आहे. आणि विचारलं त्यातली पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज किती. ऑप्शन आहेत पहा, 130, 126, 100 आणि 120. चला, आता या ठिकाणी मी काय करणार पहा, त्या 3 नैसर्गिक संख्यांमधली पहिली संख्या मी x मानतो. पहिली संख्या काय मानली, x. आता त्याच्या पुढची दुसरी संख्या कोणती असणार, x प्लस 1. का, तर नैसर्गिक संख्या 1 ने वाढत जाते. मग पहिली संख्या जर मी x मानली, तर दुसरी x प्लस 1 आणि तिसरी असेल बेटा x प्लस 2, आणि या सर्व 3 संख्यांची बेरीज आहे 189. ही झाली पहिली पद्धत. शॉर्टकट पण तुम्हाला सांगणार आहे. चला, पहिली संख्या x अधिक पुढची x प्लस 1 आणि त्याच्या पुढची x प्लस 2 आणि तिघांची बेरीज आहे 189. x x x किती होणार, 3x. 3x अधिक
एकन 2 किती होणार 3 आणि इकडे आहे 189. त्यानंतर 3x बरोबर 189 मायनस 3, कारण उजवीकडचा 3 डावीकडे पाठवला चिन्ह बदलणार. ठीक आहे. मग 3x बरोबर 189 मधून 3 मायनस करा किती येईल रे 186. आता x बरोबर 186 भागिले गुणाकारात पुढे येईल भागाकारात, आणि x बरोबर 3 6 18 आणि 3 दुनी 6, 3 6 18 आणि 3 दुनी 6. आता मला x ची किंमत 62 मिळाली. मग x ची किंमत म्हणजे काय, तर x ची किंमत म्हणजे काय असेल पर पहिली संख्या. बरोबर, x ची किंमत म्हणजे पहिली संख्या आहे. मला काय विचारलं होतं, त्यातली पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज किती. पहिली संख्या आहे x आणि तिसरी संख्या आहे x+2, या दोघांची आपल्याला काय विचारली बेरीज. चला मग आता आपण त्यांची बेरीज करू. बेरीज कुणाची आहे, बेरीज कुणाची आहे x आणि प्लस x+2, पहिली संख्या आणि तिसरी संख्या. सांगा x म्हणजे किती 62, x म्हणजे 62 आणि ब्रॅकेट मध्ये x म्हणजे पुन्हा 62 आणि प्लस किती होणार 2. मग आता हे 62 ला 62 प्लस 62 + 2 किती होणार 64. आता 62 अधिक 64 करा, 4 आणि 2 6 आणि 6 आणि 6 12, 126. पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज 126 यायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते आपल्याला 126. आता हे झालं x मानून. बरोबर, आपण पहिली संख्या x मानली, दुसरी x+1 मानली, तिसरी x+2 मानली है ना, आणि पुन्हा मग हे समीकरण सोडवलं, x ची किंमत काढली आणि पुन्हा पहिल्या संख्येची आणि तिसऱ्या संख्येची काय केली बेरीज केली. पण आता असे प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये आले तर आपण अशा पद्धतीने वेळ नाही घालवायचा. बघा सांगतो काय करायचं. तर आता एक लक्षात ठेवा, हे जे 189 आहे बेटा, ते किती संख्यांची बेरीज आहे 189 ही बेरीज किती संख्यांची आहे 3 संख्यांची. मग आता मी जर या बेरजेला 3 न जर भागलं तर त्या 3 संख्यांची मला काय मिळणार सरासरी मिळणार. बरोबर, कारण 3 संख्यांची बेरीज 189 आहे. एकूण बेरजेला जर मी 3 न भागलं तर त्या 3 संख्यांची मला सरासरी मिळणार. सरासरी किती मिळणार पहा बरं, सरासरी किती मिळेल तर पहा 3 6 18 आणि 3 त्रिक 9 किती झाले 3 6 18 आणि 3 त्रिक 9, म्हणजे मला त्या 3 संख्यांची काय मिळाली सरासरी. आणि त्या 3 संख्या कशा आहेत क्रमवार आहेत. मग क्रमवार संख्यांचा सरासरी हा मधोमध असतो है ना. आता 3 क्रमवार संख्यांचा सरासरी जर 63 असेल तर याचा अर्थ ही 63 संख्या मधोमध असेल. मग 63 च्या पुढची संख्या कोणती आहे क्रमवार 64 आणि मागची संख्या कोणती आहे बेटा 62. मग आता आपल्याला पहिली संख्या कोणती मिळाली 62 मिळाली आणि तिसरी संख्या कोणती मिळाली 64 मिळाली. मग आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज विचारली, म्हणजे आता या दोघांची काय करा बेरीज करा. या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर सांगा 62 अधिक 64 हे 4 आणि 2 किती येणार 6 आणि 6 आणि 6 किती येणार 12. म्हणजे x मांडण्याची पण गरज नाही, डायरेक्ट आपलं उत्तर x किती येणार 26 येणार. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6 बघा. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असल्यास मुलाचे वय किती. ऑप्शन आहे 40 वर्ष 35 वर्ष 20 वर्ष आणि 18 वर्ष. पहा काय सांगितलं. आणि कधी लक्षात ठेवायचं की मुलावरचा आणि वडिलावरचा जर प्रश्न आला वयवारीमध्ये तर कधी पण वडिलाचं वय मुलापेक्षा जास्त असते. मग जे वडिलाचं वय आहे ते मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी कसं आहे जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर मुलाच्या वयाची दुप्पट करून त्याच्यामध्ये जर 3 मिळवले तर तुम्हाला वडिलाचं वय मिळेल. ठीक आहे, चला आता आपण मुलाचं वय म्हणू. मुलाचे वय किती म्हणू आता या ठिकाणी आपण मुलाचे वय या ठिकाणी किती मानलं x मानलं. चला मुलाचं वय जर x मानलं तर वडिलाचं वय कसं आहे, वडिलाचे वय कसे आहे तर मुलाचं वय x आहे, वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त. म्हणजे वडिलाचं वय किती असेल 2x + 3. आता पुढे काय म्हणते दोघांच्या वयाची बेरीज किती आहे बेटा 63. दोघांच्या वयाची बेरीज आहे 63. मग सांगा मुलाचं वय किती रे x अधिक वडिलाचं वय 2x अधिक 3 आणि बरोबर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 63. चला सोडवा आता समीकरण सोडवा. x वाले अगोदर घ्या. 1x + 2x म्हणजे किती होणार 3x. 3x अधिक 3 बरोबर किती होणार
63. चला 3 ला तिकडे पाठवा. 3x बरोबर 63 मायनस 3. 3x बरोबर किती होणार? 63 मायनस 3 60. त्यानंतर x चं मूल्य काढू आपण. x बरोबर 60 भागिले किती? 3 आणि शेवटी x बरोबर 3 दुणे 6 आणि समोरचा एक 0. आपल्याला काय विचारलं होतं आता बारकाईने बघा. मुलाचं वय विचारलं, ठीक आहे. मग मुलाचं वय विचारलं, आपण मुलाचं वय किती मानलं होतं? आपण मुलाचं वय x मानलं होतं आणि x चीच किंमत जर आपल्याला 20 मिळाली असेल तर मुलाचं वय हे 20 वर्षच असायला पाहिजे. समजा जर या ठिकाणी आपल्याला वडिलाचं वय विचारलं असतं तर आपण काय केलं असतं? तर या समीकरणामध्ये x ची किंमत ठेवली असती बघा. या 20 ला जर इथे ठेवलं तर 20 दुनी 40 आणि 40 प्लस 3 43. वडिलाचं वय 43 झालं असतं. पण विचारलं होतं मुलाचं वय किती? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 20 वर्ष. चला तर पहा प्रश्न क्रमांक 7. एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 70 मुलांचे एका विषयातील सरासरी गुण 75 आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 72 आहेत. तर मुलींचे सरासरी गुण किती? पहा बेटा, या वर्गामध्ये एकूण 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 70 मुलांचे एका विषयातील सरासरी गुण 75 आहेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 72 आहेत. तर मुलींचे सरासरी गुण किती आपल्याला विचारलं. मग बघा आता वर्गातील आपण काय करू? 100 विद्यार्थ्यांचे वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे एकूण वय. वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे एकूण वय किती? बघा वर्गामध्ये विद्यार्थी आहेत 100 आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती बेटा? 72. त्याला 72 न जर गुणलं तर किती? 7200. आता हे झालं वर्गातील टोटल म्हणजे 100 विद्यार्थ्यांचं एकूण गुण. एकूण काय झाले? गुण. एकूण गुण आहे ते. एकूण गुण झाले किती विद्यार्थ्यांचे? वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे एकूण गुण 7200. आता या ठिकाणी आपण मुलांचे गुण बघू किती असतील. मुलांचे एकूण गुण किती? चला वर्गामध्ये 100 पैकी मुलं किती आहेत? 70 आणि मुलांच्या गुणाची सरासरी किती सांगितलं आपल्याला? 75. ठीक आहे. मग 70 गुणिले 75 करा. हा शून्याला शून्य ठेवून द्या. त्यानंतर 7 5 35 ला 5 हातचे 3 7 7 49 आणि 3 किती येणार? 52. मग आता सांगा की वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती झाले? 7200 आणि मुलांचे एकूण गुण किती झाले? मुलं आहेत 70 आणि मुलांची सरासरी किती आहे? 75 आणि मुलांचे गुण होतील 5250. आता आपल्याला विचारलं मुलींचे सरासरी गुण किती? मग बघा मुलींचे सरासरी गुण किती? आता पहा या ठिकाणी जर आपण टोटल 7200 मधून मुलांचे गुण 5250 जर मायनस केलं तर तुम्हाला हे येणारी वजाबाकी काय मिळणार? मुलींचे गुण मिळणार. काय मिळणार? मुलींचे गुण मिळतील. ठीक आहे. चला मग आता 7200 मायनस 5250 आणि भागिले आता मुली किती असतील? 100 पैकी 70 मुलं म्हणजे मुली किती असतील? 30. आता वजाबाकी करून घ्या. 7200 मधून 5250 वजा करा. बघा इथला एक इथं घ्या. एक इथं शून्यातून शून्य गेला 0. इथं 10 तून 5 गेले 5. 11 तून 2 गेले 9 आणि 6 तून 5 गेला 1. किती येणार? आता मुलींचे गुण किती आहेत? एकूण 7200 मधून जर 5250 मायनस केले तर मुलींना मिळालेले गुण आहेत 1950 आणि मुलींची संख्या किती आहे रे? 30. मग हा 0 0 काय होणार? कॅन्सल. 0 0 कॅन्सल. 3 6 18. 3 6 18 एक उरला आणि 3 5 15. म्हणजे मुलींच्या गुणांची सरासरी किती यायला पाहिजे? 65 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आहे. मुलींचे सरासरी गुण किती? 65. आता हा जो प्रश्न आहे तो आपण पहिली मेथड वापरली त्याला म्हणून आपण सरासरी पद्धत. ठीक आहे. सरासरी पद्धतीने आपलं उत्तर किती आलं? या ठिकाणी मुलींचे सरासरी गुण 65 आले. पण याच प्रश्नाला पहा आपण मिश्रणामध्ये पण सोडवू शकतो. कसं पहा आता हाच प्रश्न जर आपण मिश्रणामध्ये सोडवला तर कसा सोडवता येईल सांगतो पहा. आता सांगा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉईज आहेत आणि दुसरं कोण आहे? गर्ल्स. बॉईज गर्ल्स. सांगा रे 100 मध्ये मुलं किती आहेत? 70. मुलं आहेत 70
म्हणजे मुली किती असतील 30, मुली असतील 30. आता या ठिकाणी मी असं 2 सर्कल करणार, या ठिकाणी एक सर्कल करणार आणि पाहता पुढे काय होईल. चला आता आपल्याला माहित आहे त्या वर्गामध्ये मुलं 70 आहेत आणि मुली किती आहेत 30. मग त्यांच्या संख्येचं गुणोत्तर काय येईल बरं. संख्या गुणोत्तर म्हणजे मुलं आणि मुली यांच्या संख्येचं गुणोत्तर किती येईल. मुलं 70 आणि मुली 30, 0 0 कॅन्सल, म्हणजे मुलांची संख्या आणि मुलींची संख्या यांचं संख्या गुणोत्तर कसं आहे. या ठिकाणी 7:3 आहे. मग सांगा या 70 मुलांच्या गुणाची सरासरी किती होती बेटा. 70 मुलांचे सरासरी गुण किती होते रे 75 आणि सर्व मुलांचे सरासरी गुण किती होते 72. ठीक आहे. मुलांचे सरासरी गुण 75, सगळ्यांचे सरासरी गुण 72. आता या ठिकाणी लक्षात ठेवा ही जी संख्या असते ती यापैकी एका संख्येपेक्षा मोठी असते आणि एका संख्येपेक्षा लहान असते. मग 72 पेक्षा ही जर लहान असेल तर इथल्या संख्येपेक्षा ही मोठी असेल. मग कशातला आणि 72 मधला फरक 7 तर 65. इथे किती 65. 65 आणि 72 मधला फरक किती येतो 7. बघा 65 आणि 72 मधला फरक येतो 7 आणि 75 आणि 72 मधला फरक येतो 3. मग तुम्हाला विचारलं होतं मुलींच्या गुणांची सरासरी किती, तर उत्तर किती यायला पाहिजे आपलं 65, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे 65 यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 पहा. एक गाडी 50 किमी वेगाने धावते. एक गाडी 50 किमी वेगाने धावत आहे. ती एक बोगदा 2.5 मिनिटांमध्ये पार पाडते. ती एक बोगदा 2.5 मिनिटांमध्ये पार पाडते. तर बोगद्याची लांबी सुमारे किती. आणि ऑप्शन हे मीटर मध्ये आहेत. 1500 मीटर, 2000 मीटर, 2500 मीटर आणि त्याच्यानंतर आहे 3000 मीटर. बघा बेटा एक गाडी 50 किमी वेगाने धावत आहे. म्हणजे एक गाडी आहे. लक्षात ठेवा आगगाडी नाही, आगगाडी शब्द नाही, तर गाडी शब्द आहे. एक गाडी 50 किमी वेगाने धावत आहे. ती एक बोगदा 2.5 मिनिटांमध्ये पार पाडते. तर त्या बोगद्याची लांबी सुमारे किती. मला सांगा बोगद्याची लांबी म्हणजेच अंतर ना. बोगद्याची लांबी म्हणजे काय अंतर. आणि कधी लक्षात ठेवायचं एखादी रेल्वे जेव्हा एखाद्या बोगद्याला ओलांडते तेव्हा ती रेल्वे स्वतःची आणि बोगद्याची लांबी काय करते पार करते. पण या ठिकाणी रेल्वे नाही तर या ठिकाणी एक गाडी आहे. बरोबर. ही गाडी आता 50च्या वेगाने चालली आणि एका बोगद्याला ती 2.5 मिनिटांमध्ये ओलांडणार आहे. तर बोगद्याची लांबी आपल्याला विचारली. चला बोगद्याची लांबी म्हणजे काय रे तर अंतर. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर काय असणार वेग गुणिले वेळ. आता मला सांगा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. गाडीचा वेग किती आहे बेटा 50. गाडीचा वेग किती आहे 50 आणि वेळ किती आहे. बरं वेग हा कशामध्ये आहे. गाडीचा जो वेग आहे 50 तो कशामध्ये आहे किलोमीटर मध्ये, तासी किलोमीटर मध्ये. आणि जो वेळ आहे बेटा 2.5 मिनिट तो मिनिटात आहे ना. एक मिनिट या ठिकाणी थोडं करेक्शन राहिलं होतं. हे 50 ठिकाणी 60 आहे. समजून घ्या 50 ठिकाणी 60 आहे. पुन्हा एकदा पहा. एक गाडी 60 किमी वेगाने धावत आहे. ती एक बोगदा 2.5 मिनिटांमध्ये पार पाडते. तर बोगद्याची लांबी सुमारे किती. तर बोगद्याची लांबी म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. बघा या ठिकाणी वेग किती आहे रे 60. वेग किती दिला 60. आता गुणिले हा जो वेग आहे तो तासी किलोमीटर मध्ये आहे म्हणून आपला वेळ पण कशात असला पाहिजे तासात. पण हा जो वेळ आहे 2.5 मिनिट तो मिनिटात आहे. त्याला तासात करण्यासाठी किती भाग द्या 60 भाग द्या. ठीक आहे. बघा वेग हा तासी किलोमीटर मध्ये आहे ना. वेग हा तासी किलोमीटर मध्ये असेल तर वेळेला पण तुम्हाला तासात करावं लागेल. पण वेळ आपल्याला 2.5 मिनिट दिली ती मिनिटात आहे. मग मिनिटा लक्षात करायचं तर तासात करण्यासाठी 60 न भागलं म्हणजे 60 काय झाले कॅन्सल. याचा अर्थ त्या गाडीची लांबी किती आहे सॉरी बोगद्याची लांबी किती आहे 2.5 किलोमीटर. किती आहे 2.5 किलोमीटर. पण आपल्याला ऑप्शन कशात दिले मीटर मध्ये. ऑप्शन जर मीटर मध्ये दिले असतील या 2.5 किलोमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी कितीने गुणतात 1000 ने गुणतात. मग 2.5 ला जर 1000 ने गुणलं तर आपलं उत्तर त्या बोगद्याची लांबी किती यायला पाहिजे 2500 मीटर. जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 2500 मीटर. हे मिस्टेक नाही या ठिकाणी 50 झालं होतं 50 च्या ठिकाणी 60 आहे लक्षात ठेवा. चला पुढं प्रश्न क्रमांक 9. काळकाम वेग या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. 8 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एक काम म्हणजे टोटल काम लक्षात ठेवायचं. 8 व्यक्ती आहेत किती 8 व्यक्ती. तर काय सांगितलं 8 व्यक्तींना
एक काम आहे आणि ते काम करण्यासाठी 14 दिवस लागतात, तर 21 व्यक्तींना त्याच कामाचा 3/4 हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? बरं, 3/4 हिस्सा म्हणजे काय? तर त्याच कामाचा 75% भाग. ठीक आहे, चला बघा, पहिल्या वाक्यामध्ये व्यक्ती किती आहेत? 8. या 8 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात, तर 21 व्यक्तींना त्याच कामाचा 3/4 हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर आपण या ठिकाणी काय करायचं? M1 D1 आणि छेदामध्ये W1. M1 म्हणजे पहिले माणसं, D1 म्हणजे पहिले दिवस, W1 म्हणजे पहिलं काम. ठीक आहे, M1 D1 भागिले W1 आणि दुसऱ्या याच्यामध्ये M2 D2 आणि छेदामध्ये काय लिहायचं? W2. चला, आता यानुसार आपल्याला उत्तर सोडायचं बघा. M1 म्हणजे पहिल्या वाक्यातले व्यक्ती किती आहेत? 8. D1 म्हणजे पहिल्या वाक्यातले दिवस किती आहेत? किती आहेत? 14. आणि W1 म्हणजे पहिल्या वाक्यातलं काम किती आहे? 1. किती आहे? 1. चला, आता पुढं M2 म्हणजे काय? तर M2 म्हणजे दुसऱ्या वाक्यातले माणसं 21. किती आहेत? 21. आणि तुम्हाला दिवस काढायचे आहेत, म्हणजे D2 काढायचा आहे. D2 काय करायचं आहे? काढायचं आहे. आणि W2 म्हणजे काय? तर दुसऱ्या वाक्यातलं काम. मला सांगा की दुसऱ्या वाक्यामध्ये किती काम करायचं आहे? 3/4. आणि 3/4 म्हणजे 0.75. 3/4 म्हणजे काय? 0.75. लक्षात? 3/4 काम म्हणजे 0.75. आता काय होईल बरं? या 1 जर याला गुणलं तर काही परिणामच होणार नाही, बरोबर? 1 जर आपण इकडे गुणलं त्रिकस गुणाकार, तर 21 गुणिले D2 काय होईल? D2. आणि या 0.75 जर इकडे गुणलं तर काय होणार? तर 8 गुणिले 14 गुणिले 0.75. ठीक आहे, 0.75. आता त्या 21 ला आपण तिकडे उजवीकडे पाठवू. बघा काय होईल. काय होईल? D2 बरोबर 8 गुणिले 14 गुणिले 0.75 आणि तिकडचे 21 कुठे बेटा? छेदामध्ये येईल. चला, 21 कुठे आलं हे? तिकडे छेदामध्ये आलं. चला, आता कॅन्सल करा त्यांना. कसं करायचं पहा. 7 7 दुनी 14. 7 7 14. आता 3 ना आपण 0.75 ला भागू शकतो किंवा दशांश पण समान करू शकतो. चला आपण डायरेक्ट बघू. कशाचा भाग? शून्याचा भाग है ना. त्याच्यानंतर शून्याचा भाग दिला. 3 दुनी 6. किती उरला? 1. 3 5 15. म्हणजे मी जर या 3 न 0.75 ला भागलं तर 0.25 येईल ना. चला, आता D2 ची किंमत किती बघा. D2 बरोबर हे किती? 8. हे किती? 8. आणि गुणिले 0.25 आणि 2 चा गुणाकार 0.5 म्हणा किंवा 0.50 म्हणा. ठीक आहे, हे 8 ला 8 आणि 2 गुणिले 0.25 म्हणजे 0.5. D2 बरोबर किती? तर कोणत्याही संख्येला 0.5 न गुणलं तर त्याचे अर्धे होतात. कोणत्याही संख्येला तुम्ही 0.5 न गुणलं त्याचे काय होतात? अर्धे होतात. मग 8 ला जर 0.5 न गुणलं त्याचे अर्धे किती होणार? 4. म्हणजे 21 व्यक्तींना त्याच कामाचा 3/4 हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर किती दिवस म्हणजे D2 नंतरचे दिवस किती आले? 4. जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 4 दिवस. ठीक आहे, चला प्रश्न 10वा. ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे. काय सांगितलं बघा? ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? आता असे प्रश्न आपण बऱ्याचदा रिपीट झाले असतील, तुम्ही अगोदरही पाहिले असाल. लक्षात ठेवायचं, या प्रकारच्या प्रश्नामध्ये जर शेवटचं वाक्य असेल की किती टक्क्याने कमी आणि शेवटचं वाक्य असेल किती टक्क्याने जास्त, तर तुम्हाला 2 सूत्र वापरायचे बघा. जर या प्रकारच्या प्रश्नामध्ये शेवटचं वाक्य असेल एखाद्याचा पगार दुसऱ्याच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी असेल, तर त्यावेळेस सूत्र वापरायचं 100 गुणिले टक्के आणि छेदामध्ये 100 अधिक टक्के. ठीक आहे, आणि जर शेवटचं वाक्य असेल एखाद्याचा पगार किती टक्क्याने जास्त असेल तर फक्त इथं प्लस ठिकाणी काय घ्यायचं? मायनस. चला, मग आता या ठिकाणी काय करू आपण? 100 गुणिले टक्के किती आहेत उदाहरणामध्ये? 20. 100 गुणिले 20 आणि पुन्हा 100 अधिक टक्के म्हणजे 100 अधिक किती घ्या? 20. चला, वरचा गुणाकार किती येईल? 20 ला जर 100 न गुणलं तर 2 शून्य वाढले आणि 100 अधिक 20 120.
20. चला आता भाग द्या. 1 1 0 काय होणार? कॅन्सल. 1 1 0 कॅन्सल. आता यांना आपण भाग देऊ कशानं? तर 4 न भाग द्या. वर किती येईल? 4 पंचे 20, समोरचा एक 0 आणि खाली 4 त्रिक 12. 0 0 कॅन्सल. पुन्हा 200 ला आणि 12 ला मी 4 न भागलं की त्याला 50 चे 3. मग आता मला सांगा रे, 50 ला 3 ने भाग जातो का? नाही. याचा अर्थ आपलं उत्तर हे पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये येणार आहे. मग पूर्णांकयुक्त पूर्णांकात म्हणजे काय? आता जर 50 ला आपण कितीने भागलं? 3 न. 3 1 3, 5 मधून 3 गेले 2, वरचा 0 खाली घ्या. 3 6 18, किती आली बाकी? 2. बेटा 50/3 ला आपण कसं लिहू शकतो बघा आता? भागाकार किती आला? 16. 16 लिहायचं पूर्णांकात. बाकी किती आली? 2. 2 लिहायचं अंशात आणि भाजक किती आहे? 3, ते लिहायचं छेदात. म्हणजे त्या बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी असायला पाहिजे? 16.2/3. पहा बरं पर्याय नंबर 4. 16.2/3 कमी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, प्रश्न 11वा. प्रश्न क्रमांक 11. चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. चढत्या क्रमाने 20 अंकांची म्हणा किंवा संख्यांची म्हणा सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता? आता खरं म्हणजे हा चढता क्रम उतरता क्रम हे काही महत्वाचं नाही प्रश्नामध्ये. सरळ सरळ 20 संख्यांची सरासरी किती सांगितली बेटा? सरळ सरळ काय सांगितलं की 20 संख्यांची सरासरी किती आहे? 40. आणि त्याच्यातल्या शेवटच्या 19 संख्यांची सरासरी किती आहे रे? 42. आणि विचारलं कोणती संख्या? पहिली संख्या कोणती? चला मग पहिल्यांदा काय करू आपण? 20 संख्यांची बेरीज करू. पहिल्यांदा काय करा? 20 संख्यांची बेरीज काढा. कशी येईल? संख्या किती आहेत? 20. 20 संख्यांची सरासरी किती आहे? 40. बरोबर. 20 संख्यांची बेरीज, संख्या 20 सरासरी 40, गुणाकार 4 दुनी 8 आणि समोरचे 2 0. आता शेवटच्या 19 संख्यांची बेरीज, 19 शेवटच्या म्हणू आपण त्याला, काय म्हणू? शेवटच्या 19 संख्यांची बेरीज. चला आता शेवटच्या 19 संख्या म्हणजे 19 लिहा आणि शेवटच्या 19 संख्यांची सरासरी किती आहे? 42. शेवटच्या 19 संख्यांची सरासरी 42. पहा मग आता काय होईल? गुणाकार जर केला 19 दोन्ही 38, 38 ला 8, खालचे किती येईल? 3. 19 चोक 76, 76 आणि 3 किती येणार? 76 आणि 3 77 78 79 किती येणार? 79. बरोबर. आता या ठिकाणी लक्षात ठेवा 20 संख्यांची बेरीज किती आली? 800. 20 संख्यांची बेरीज 800 आणि त्यातल्या शेवटच्या 19 संख्यांची बेरीज आली 798. मग त्याचा अर्थ या दोघांमधला जर मी फरक काढला तर तो फरक काय असेल बरं? पहिली संख्या असेल. काय असेल? पहिली संख्या. मग पहिला अंक कोणता? मग पहिला अंक कोणता? तर पहिला अंक म्हणजेच आता या दोघांची वजाबाकी. सरळ सरळ 800 मधून 798 गेले किती यायला पाहिजे? 2. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 आहे. तर पहिला अंक कोणता असेल? उत्तर आहे त्याचं 2, पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला शेवटचा प्रश्न, सीता आणि गीता पाहिजे. ती झालं सीता आणि गीता. अनुक्रमे प्रत्येक 2 आणि 3 दिवसाच्या अंतराने पोहायला जातात. पहा, एक सीता नावाची मुलगी आहे, दुसरी गीता नावाची मुलगी आहे आणि हे अनुक्रमे प्रत्येकी 2 आणि 3 दिवसाच्या अंतराने पोहायला जातात. जर त्या दोघी एकत्र 1 जानेवारीला पोहायला गेल्या असतील तर पुन्हा कोणत्या दिवशी त्या दोघी एकत्र पोहायला जातील? आता सांगा, ही जी सीता नावाची मुलगी आहे बेटा, ही जी सीता नावाची मुलगी आहे ती दर 2-2 दिवसांनी पोहायला जाते. बरोबर. आणि ही जी गीता नावाची मुलगी आहे ती दर 3-3 दिवसांनी पोहायला जाते. बरोबर. मग दोघी जणी एकदाच कधी गेल्या होत्या पोहायला? जर त्या दोघी जणी एकत्र 1 जानेवारीला जर पोहायला गेल्या असतील तर त्याच्यानंतर पुन्हा कोणत्या दिवशी त्या एकत्र पोहायला जातील असा प्रश्न विचारला. आणि ऑप्शन आहेत 7 जानेवारी, 8 जानेवारी, 12 जानेवारी आणि 13 जानेवारी. आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. पहिली व्यक्ती कोण आहे? सीता. दुसरी व्यक्ती कोण आहे? गीता. 1 तारखेला ही पण पोहायला गेली होती, ही पण पोहायला गेली होती आणि ही पण पोहायला गेली होती. किती तारखेला? 1 तारखेला. दोघी पण पोहायला गेल्या. मग आता मला सांगा,
याच्यानंतर सीता कोणत्या तारखेला पोहायला जाईल? सीता दर 2-2 दिवसांनी पोहायला जाते, म्हणजे सीता कधी जाईल आता? 3 तारखेला जाईल है ना. 1 तारखेच्या नंतर सीता 3 तारखेला जाईल, पुन्हा 5 तारखेला जाईल, पुन्हा किती तारखेला जाईल? 7. आणखीन पुढे गेलं तर 9. बरोबर. सीता 2-2 दिवसांनी पोहायला जाते. 1 जानेवारी, 3 जानेवारी, 5 जानेवारी, 7 जानेवारी, 9 जानेवारी. आणि गीता 3-3 दिवसांनी पोहायला जाते. 1 जानेवारीच्या नंतर ती कधी जाणार? 4 जानेवारी, 4 जानेवारी, पुन्हा 7 जानेवारी, पुन्हा 10 जानेवारी, पुन्हा 13 जानेवारी, असं जाईल ना. मग मला सांगा, त्या दोघी अगोदर कधी गेल्या होत्या पोहायला? एकदाच 1 जानेवारीला. आणि 1 तारखेच्या नंतर एकदाच कधी पोहायला गेल्या? 7 तारखेला, बरोबर ना. पुन्हा एकदाच कधी गेल्या? 7 तारखेला. म्हणजे ते दोघी पण 1 तारखेच्या नंतर कधी एकदाच पोहायला जातील, तर ते जातील 7 तारखेला, म्हणजेच 7 जानेवारीला. ठीक आहे. आता ही झाली पहिली पद्धत. पण आपल्याला याचं उत्तर सोडताना काय करायचं पहा. तर सरळ सरळ 2 व 3चा काय करायचा आहे? लसावी. 2 आणि 3चा काय करायचा? लसावी. आता लक्षात ठेवा, दोन संख्या जर क्रमवार असतील तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. याला म्हणून आपण पद्धत क्रमांक 2. 2चा आणि 3चा लसावी किती येतो? 6. 2चा आणि 3चा लसावी किती येतो? 6. मग ते अगोदर कधी गेल्या होत्या एकत्र? 1 जानेवारीला. आता याच्यानंतर 6 दिवसांनी जातील, म्हणजे याचा अर्थ 1 तारखेच्या नंतर त्या दोघी पण एकत्र पोहायला कधी जायला पाहिजे? सूत्र आहे 7 जानेवारी. ही आहे पहिली पद्धत आणि ती आहे दुसरी पद्धत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7 जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यानंतरही असे अनेक व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.